शेतीत फारसं उत्पन्न नाही, त्यापेक्षा एखादी नोकरी केलेलीच बरी असा विचार सर्वसाधारणपणे रुजत चाललाय। पण असं असतानाच निफाड तालुक्यातल्या डोंगरगावच्या बजरंग पाताळे या तरुण शेतकऱ्यानं शासनाच्या योजनेला प्रयत्नांची जोड देत फायद्याची शेती करून दाखवली आहे। बजरंग यांनी कला शाखेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला, मात्र शेतीची आवड असल्यानं वडिलोपार्जित जमिनीवर त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली। कांदे, सोयाबीन अशी पारंपरिक पिकं घेण्यास सुरुवात केली। पण वाढलेले मजुरीचे दर आणि मजुरांची उपलब्धता कमी असल्यानं शेती करताना अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागत होतं। जर समजा आपल्याला शेतीची मशागत आहे, दुसऱ्या व्यक्तीला आपण पैसे खूप देतो पण मशागत पूर्ण होत नाही, कारण की तो त्याच्या वस्तूला जीव लावतो किंवा वेळेवर येतच नाही। मग आपल्याला आपलं प्रत्येक पीक हे लेट होत जातं। त्याच्यामुळे काय होतं, जे आपल्याला परिस्थिती किंवा वेळ आहे त्याचा फायदा आपण घेऊ शकत नाही। उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानाअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी केला। अभियानातून मिळालेले 1 लाख रुपयांचे अनुदान आणि बँकेकडून 4,24,000च्या कर्जाची उपलब्धता यांतून त्यांनी 25 HP चा ट्रॅक्टर घेतला। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजना राबवलेली आहे। बजरंग पाताळे यांच्यासारख्या शेतीकडे वळणाऱ्या सुशिक्षित तरुणांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना नवनवीन कल्पना राबवता याव्या याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे अभियान चालवलं आहे। शासनाच्या अशाच प्रयत्नांतून शिकलेल्या तरुणांचा शेतीतील इंटरेस्ट वाढेल आणि देश समृद्ध होईल। आणि योजना प्रत्येक नवतरुणासाठी एक अमृताचा घोट असू शकते। प्रत्येक युवकांनी या योजनेचा फायदा घ्यावा, मी असं सांगून मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।